नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला झटपट होणारा कांदा टोमॅटो भात दाखवणार आहे। हा भात मी इंद्रायणी तांदूळापासून बनवलेला आहे आणि लहान मुलांच्या डब्यांसाठी हा पटकन अगदी कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये होणारा झटपट असा पर्याय आहे। तर यामध्ये मी काही घरात अवेलेबल असलेल्या भाज्या देखील ॲड केल्या होत्या। इथे मी एक मोठं बाउल इंद्रायणी तांदूळ धुवून स्वच्छ घेतलेला आहे। एक मोठा टोमॅटो उभा चिरून घेतला होता। एक कांदा उभा चिरून घेतला, थोडासा श्रावण घेवडा म्हणजेच फरसबी चिरून घेतली होती आणि काही मटारचे दाणे सोलून घेतले होते। तर ह्यासाठी मी मसाले तर घेतलेच होते, नेहमीचे आपले जे फोडणीच्या डब्यात असतात ते सारे मसाले घेतले होते। तर आता इथे बघून घेऊया की हे आपण काय काय केले। यात 2 खडे मसाले फक्त मी वापरले, कारण आपल्याला हा लहान मुलांना द्यायचा आहे, त्यामुळे जास्त मसाल्यांचा वापर न करता हा भात एकदम झटपट होतो आणि एकदम स्वादिष्ट होतो। तर आता मी इथे तेल तापत ठेवलं होतं। यामध्ये मी घालून घेतलं 3 मिरी, काळे मिरी जे आहेत ते 3 काळे मिरी, एक दालचिनीचा छोटा तुकडा आणि एक तमालपत्र। फार खडे मसाले ह्यात वापरत नाही आहे, कारण की असाच हा भात खूप अतिशय चविष्ट लागतो। ह्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा चांगला तळून घ्यायचा आहे, म्हणजे तो तळला गेला पाहिजे इतपत आपलं तेलचं टेम्परेचर जास्त पाहिजे। तो तळला गेला की त्याचा फ्लेवर पूर्ण या भाताला लागतो, म्हणजे जसं आपण बिर्याणी वगैरे करतो तेव्हा कसा तळलेला कांदा वापरतो, त्यामुळे त्या बिर्याणीला टेस्ट येते। तसंच काहीसं या भाताच्या बद्दल आहे। आपण ह्यामध्ये कांदा तळला जाईल इतपत भाजून घेतो। त्यानंतर आपण ह्यामध्ये श्रावण घेवडा म्हणजेच फरसबी घालून घेतोय आणि थोडे मटारचे दाणे देखील घालणार आहे। अशा प्रकारे हा भात केला ना तर लहान मुलांना म्हणजे चविष्ट तर उत्तम चव मिळते, शिवाय काही भाज्या देखील पोटात जातात। त्यामुळे शक्यतो मी हा पटकन होणारा पर्याय कधी कधी निवडते। कुकरच्या अक्षरशः 2 शिट्ट्यांमध्ये किंवा जास्तीत जास्त तुम्हाला 3 शिट्ट्या करायच्या असेल तर तेवढ्यात हा भात आरामात होऊन जातो। आता आपण ह्यामध्ये घालून घेतोय आले लसणाची पेस्ट। सगळे मसाले थोड्या थोड्या प्रमाणात वापरलेले आहेत, फार आपण तिखट करणार नाही आहे, त्यामुळे कमी प्रमाणात करणार आहोत। आणि इंद्रायणी असल्यामुळे त्याचा सुवास खूप येतो आणि तो मऊही असतो, त्यामुळे मुलांना आरामात तो खाता येतो। ह्यानंतर आपण आता घातली होती हळद, थोडीशी हळद घातली आहे आणि थोडंसं आता मी लाल मिरची पावडर म्हणजेच तिखट हे घालते। हे सगळं जरासं मिश्रण एकत्र केलं की त्यामध्ये आपण जो तांदूळ धुवून घेतला होता तो घालणार आहे। हे बघा, ह्या सगळ्या घातलेल्या भाज्या मी परतून घेते आता जराशा। फार याला शिजवत बसायचं नाही आहे, कारण आपण कुकरमध्ये तर ऑलरेडी हे ठेवणार आहोत, त्यामुळे हे शिजणारच आहे। त्यामुळे जरासं मिक्स करून घेतलं, फोडणी एकसारखी करून घेतली की यामध्ये आपण जो इंद्रायणी तांदूळ घेतला होता तो मी 2-3दा पाण्याने धुवून घेतला स्वच्छ आणि मग पाणी निथळून हा भात यामध्ये घालून घेतला आहे। तर हा भात यामध्ये मिक्स करून घ्यायचा, फोडणी सगळीकडे लागली पाहिजे इतपत तो व्यवस्थित मिक्स करून घेतोय आपण। जसजसं ह्याची फोडणी सगळीकडे मिक्स होईल तसतसा ह्याचा रंग बदलेल। हे बघा, आता ह्याला हळदीमुळे थोडासा पिवळटसर रंग आलेला आहे। ह्या स्टेजला आपण यामध्ये टोमॅटो ॲड करायचे आहेत। एक लक्षात घ्यायचं की टोमॅटो आपण परतताना घालायचे नाही आहेत, नाही तर त्याचा पूर्ण गाळ होऊन जातो आणि पूर्ण ते मऊ होऊन जातात। त्यामुळे टोमॅटो एकदम शेवटी घातलेले आहेत आणि लगेचच ह्यामध्ये मी गार पाणी घातलेलं आहे। यामध्ये काही वेळेला आपण जर ओपन शिजवणार असू, म्हणजे विदाऊट कुकर जर शिजवणार असू, तर मात्र गरम पाणी घालायचं, म्हणजे पटकन शिजतं। मी आता हा जो पुलाव भात आपण करणार आहोत तो कुकरला शिजवणार आहे, त्यामुळे मी गार पाणी घेतलं आहे। गार पाणी मी इंद्रायणी तांदूळ जितका घेतला होता त्याच्या साधारण 1.5 ते 2.25 पट पाणी घेतलेलं आहे, कारण की जर एक्झॅक्टली डबल घेतलं तर ऑलरेडी इंद्रायणीचा तांदूळ हा मऊ होतो, त्यामुळे भात एकदम मऊ होतं। म्हणून ते टाळण्याकरता यामध्ये मी साधारण तांदूळाच्या 1.5 पट किंवा 2.25 पट इतपतच पाणी घेतलेलं आहे। आता हे सगळं आपलं तयार झालेलं आहे। यामध्ये आपण मीठही घालून घेतोय आणि हे सगळ्यात शेवटी आपण घातलेलं आहे लिंबू। लिंबू पिळून घेतल्यामुळे प्रत्येक शीत मोकळा होतो, त्यामुळे सगळ्यात शेवटी ह्यामध्ये लिंबू ॲड केलेला आहे। आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून कुकरमध्ये मी ठेवून घेते आणि कुकरला 2 शिट्ट्या झाल्या की गॅस बारीक करून एक 4-5 मिनटं गॅस बारीक ठेवायचा, म्हणजे उरलेलंही शिजून जातं, काही कच्चं राहत नाही। तर हे बघा, आपल्या 2 शिट्ट्यांमध्ये आणि 5 मिनिट गॅस मंद ठेवला होता मी आणि नंतर बंद केला, त्यामध्ये आपला हा पुलाव भात तयार आहे। तर तुम्ही देखील अशा प्रकारे करून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।